अहो भाजपवाल्यांनो, तुम्ही बॅलेन्स पेपरवर एकदा फक्त मतदान घेऊन दाखवा, मग सत्य देऊन दाखवा, बसा म्हणून ते ऐकन तुमचं. फक्त बॅलेन्स पेपरवर इलेक्शन लावा, मग जनता बळ काय होतं, कुणाला मतदान करते जनता, कुणाच्या बाजूने, कुणाला करून देते. नमस्कार, माझा इंडिया न्यूज. आज माझ्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिके क्षेत्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अतिशय निष्ठावंत आणि कट्टर असे शिवसैनिक कार्यकर्ते योद्धे मोहन बारटक्के जे आहेत. काय सांगाल सर, तुम्ही शिवसेनेचे नेमकं कधीपासून काम करत आहात? प्रथम जय महाराष्ट्र. माझा इंडिया न्यूज यांचं स्वागत. मी 1988 पासून प्रथम इथं शिवसेनेची शाखा स्थापन केली. तेव्हापासून ते आज ताब्यात 37 वर्ष झालं. दिलेला हिंदू हृदय सम्राट आमचे बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचं पालन केलेलं आहे. ते आज ताब्यात करत आलो, ह्याच्या पुढे करत राहील आणि मरच तोपर्यंत होईल. आतापर्यंत तुम्ही कुठल्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागितला आहे का? आम्ही आयुष्यात दुसऱ्या कोणत्याच पक्षाकडे कधीच उमेदवारी मागितली नाही, शिवसेना सोडली. 2007 ला माझं तिकीट कट करण्यात आलं, तरी आम्ही आमच्याच उमेदवाराबरोबर फिरलो. तिचं दुर्दैव त्या उमेदवाराचं किती बाहेर गावची होती, पण त्याला 26 मतं पडली. आणि तो उमेदवार स्थानिक नव्हता, मोहन बारटक्के नव्हता, म्हणून त्याला फक्त 26 मतं पडली. मोहन बारटक्केनी 97 साली पहिलं वार्डातलं इलेक्शन लढवलं. सत्तारूढ पक्ष नेते नानासाहेब शितोळे यांनी उमेदवार दिला होता ओबीसीचा. आपल्या पक्षात बंडखोरी झाली म्हणून अवघ्या 175 मतांनी माझं सीट पाडलं. आमचेच आमदार गजानन बाबर यांचा तर सिंहाचा वाटा होता पाडायला आम्हाला. मातबर आमचे भाऊ लक्ष्मण भाऊ आमदार हे पण आम्हाला पाडायला कारणीभूत होते. नानासाहेब चितळे मातब्बर लोक आमच्या विरोधात होते पाडायला, म्हणून अवघ्या 175 मतांनी माझं सीट गेलंय. आता मी 97 नगरसेवक झालो असतो. 2002चं इलेक्शन माझ्या प्रभागातलं वोटिंग नसताना दुसऱ्या प्रभागात उभा राहून, सांगली पिंपळे गुरव या प्रभागात उभा राहून सुद्धा 2500 मतदान मी घेतलं. 2007च्या इलेक्शनला वार्ड ओपन झाला. मी माझ्या पत्नीला मागितली होती उमेदवारी, पण पक्षाने बाहेर गावची उमेदवार दिली, राटणीला राहणारी, म्हणून तिला फक्त अवघी 26 मतं पडली. कारण उमेदवार बारटक्के नव्हते. या प्रभागात फक्त सेनेचं काम बारटक्केच करतात. बारटक्के असेल तरच मतदान पडतं, दुसऱ्या उमेदवारावर पडत नाही. आता माझे सहकारी, माझे शिवसैनिक यांच्या सहकार्याने आणि माझे हितचिंतक नागरिक यांच्यामुळं सतत वर्षभर कार्यक्रम राबवले जातात. माझ्या सहकार्यामुळे, माझ्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांमुळे इलेक्शन आलं म्हणून आम्ही कामं करत नाही. आमचे सतत 5 वर्ष कार्यक्रम असतात, आंदोलन असतात. लोकांच्या समस्या, पाणी प्रश्न असो, लाईट प्रश्न असो, गटार असो, पाणी प्रश्नासाठी उपोषण केलेले. सर्वे नंबर 66 साली जुन्या लोकांना माहिती आहे, बुस्टर पालिकेसमोर आमरण उपोषण केलं. आम्ही 5 वर्ष भांडत होतो पाणी प्रश्नासाठी, शेवट तो सोडून घेतला. टॉवर लाईन, तिथं टॉवर लाईन गेल्यामुळं वरनं लाईन टाकता येत नव्हती बाहेर,
तर MSCB संघ सतत पाठपुरावा करून अंडरग्राऊंड वायर टाकून घेतली, आंदोलनाचे इशारे दिले. नालायक कोश्यारी राज्यपाल यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अनेक वेळा वक्तव्य केलं, म्हणून आम्ही मोर्चे काढले. हा राहुल सोलापूरकर महाराजांबद्दल वक्तव्य केलं, त्याचा पुतळ्याचं धन आंदोलन केलं, त्याचा पुतळ्याचं धन करण्यात आम्ही केलं. आमच्या सहकार्यामुळं, शिवसैनिकांमुळं, पदाधिकाऱ्यांमुळं माझ्या पाठीशी कायम उभा असतात. कुठले आंदोलन असू, मोर्चे असू, लोकांच्या समस्या असू, पोलीस चौकीतल्या समस्या असू, दवाखान्यातल्या समस्या असू, या समस्येसाठी माझे सहकारी कायम मला पाठीशी उभा असतात, माझे पदाधिकारी आणि शिवसैनिक. तुमचे आदर्श कोण आहेत हे डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही आता या मी कायम आमचे आदर्श शिवराय, छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना डोळ्यासमोर धरून मी बहुजन समाज आणि बहुजन समाजाचा सर्वसामान्य कार्यकर्ता, 24 तास फोन नंबर चालू, कुठल्या चौकात भेटणारा, गोरगरिबांचा. मला माझ्या ह्याच्यावर कुठलेही राजकीय वर्ग नसताना किंवा कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना आज या सांगली परिसरात दरदरा निर्माण करणारा मी एक गरीब कार्यकर्ता आहे, गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे. तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये अंध अपंग मुलांना कशा स्वरूपाची मदत करत आहात? आम्ही शिवजयंतीला पिंपळगड येथील अंध ममता आश्रम, अंध आश्रमी ममता पिंपळगड येथे दर शिवजयंतीला आमचं त्यांना भोजनाचा कार्यक्रम असतो. शिवजयंतीनिमित्त आरोग्य शिबिर असतात. आम्ही संयुक्त जयंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे. परत आम्ही शुभेच्छा देतो. महावीर जयंती साजरी करतो. आमचे सतत वर्षभर कार्यक्रम चालूच असतात. आमचं नवरात्र उत्सव, धार्मिक कार्यक्रम, नवरात्र उत्सव, शिवजयंती, दत्त जयंती, आमचं मंदिर ट्रस्ट आहे, दत्त मंदिर ट्रस्ट. त्याच्या माध्यमातून दत्त मंदिर ट्रस्ट आमच्या मंदिराच्या मागच्या परिसरात महादेवाची पिंडची आम्ही स्थापना केलेली आहे. शिवरात्री उत्सव असतो, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, श्रावणी सोमवार, परत आमचं आषाढी एकादशी, जगद्गुरु आमचे तुकाराम महाराज पायवारी, त्यांना आम्ही अन्नदान करतो, म्हणजे भोजन देतो, पाण्याच्या बाटल्या, चहा, कंबळ वाटल्यात. दरवर्षी आमचे हे कार्यक्रम आम्ही सतत धार्मिक कार्यक्रम राबवत असतो. नवरात्रात हजारो लोक भंडारा खाऊन जातात. दत्त जयंतीला भंडारा असतो. असं अनेक वेळा आम्ही भंडारे करतो नागरिकांना. अनेक आरोग्य शिबिर घेतले. एड्सचा प्रॉब्लेम निर्माण झाला त्यावेळी एड्स मार्गदर्शन शिबिर घेतलं. आरोग्य शिबिर, तपासणी, लहान मुलं, पुरुष, या अशा अनेक जयंती, महापुरुषांच्या वेळेस आम्ही जयंती करतो. मी बहुजन समाजासाठी काम करणारा, संविधानाला मानणारा एक गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे. तुम्ही सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी नेमकं आतापर्यंत काय कामं केली? सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी व्यवसाय, याच्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेतली. त्यात एम्प्लॉयमेंट ऑफिसर, समाज कल्याण ऑफिसर, बँकेचे मॅनेजर यांना बोलून युवकांना मार्गदर्शन शिबिर घेतली. त्यामार्फत त्यांना कर्जाचं उत्पन्न करून दिलं, कर्ज काढण्यास मदत केली. शाळेचे, कॉलेजचे ऍडमिशन केले. पोलीस चौकीचे प्रॉब्लेम सोडवले. नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे, दवाखान्याचे प्रश्न, रुग्णांचे प्रश्न सोडवलेले आहेत. माझे काही नसताना पालिकेत माझी 4 लोक पालिकेत आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून 4 पालिकेत कामं करून घेतली नोकरीची.
एवढा मोठा डोंगर आज मी उभा केलेला आहे. समाजासाठी जास्तीत जास्त वेळ शिवसेना माध्यम, शिवार्पण ग्रुप यातून कामं केलेली आहेत. पुढं आपल्या भागात ट्रॉफिकची समस्या, पार्किंगची समस्या, रस्ता स्मार्ट सिटी नावाखाली जे 18 मीटर रस्ते केल्यात, रस्त्याच्या ह्या बाजूला 4 व्हीलर उभा असतात, त्या बाजूला 4 व्हीलर असतात. सगळ्यात मोठी ट्रॉफिकची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे. आमच्या नवी सांगली परिसरात एकही शौचालय बांधलेलं नाही. जे होतं ते स्मार्ट सिटीच्या अंतर्गत पाडण्यात आलं. 2 होत्या. पहिलं महिला जर समजा गेल्या, पुरुष गेल्या खरेदीला, एखाद्या चौकात किंवा खरेदी करताना त्यांना जर बाथरूमला लागली आमच्या महिला भगिनींना, तर त्यांना बाथरूमला बसायला कुठं जागा नाही. पुरुष कुठं पण वाकडा होईल हो, पण महिलांनी काय करायचं, आमच्या माता भगिनींनी ते स्मार्ट सिटीच्या अंतर्गत बस स्टॉप टाईप उभा केले. त्याचा उपयोग लोक गुटखा घालून थुकून दारूच्या बाटल्या प्यायला तिथं ढिगारा पडलेला असतो. काय गरज नसताना फुटपाथला तुम्ही बसायला पर मार्बलचा उपयोग केला. हा कुणाचा पैसा आहे? हा जनतेचा पैसा आहे. भाजी मंडईची आरक्षणची जागा कुठे गेली? पीडब्ल्यूडीला एकच ग्राउंड होतं पोरांसाठी खेळायला. पालिकेचं आरक्षण टाकून जागा, अजून काही जागा लोकांनी वळखवल्या. त्या आता ग्राउंड राहिलं का? काय आहे त्या जागेवरती नेमकं आता काय आहे? आता तिथं काय ते बॅडमिंटन हाऊस केलंय, पालिकेने आरक्षण टाकायला लावलं. म्हणजे आता खेळायला ग्राउंडच राहिलं नाही मुलांना. तिथं ती चौपाटी आहे, तिथं चकना मिळतो, हा अंडा भुर्जी हे, मग त्याचा अंधारचा फायदा घेऊन तिथं मागं पहिलं असतात लोक. म्हणजे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी बनत चालली तुमच्या मतदारसंघामध्ये. हा, मग ते व्यसनाधीन होते ते चौपाटी. आता हॉकर झोन होता टपरीसाठी. हॉकर जो झोन होता टपरी धारकांसाठी, तो कुठं गेला? तो कोणत्या बिल्डरकडे गेला? मग ते त्या टपऱ्यावाल्यांना उपकार केला असं दाखवून त्यांना पीडब्ल्यूडीच्या जागेवर बसवलं. मग त्या हॉकर झोन का देत नाही तुम्ही? हॉकर झोन असताना त्या टपरीदारांना पीडब्ल्यूडीच्या पाटबंधारे खात्याच्या जागेत का बसवलं तुम्ही? त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेत का बसवत नाही? अतिक्रमणचा विषय, गोरगरिबांच्या हातगाड्या उचलून नेल्या जातात. हा, मग तुम्हाला पीडब्ल्यूडी मधलं इथे आरक्षण झालेलं अतिक्रमण दिसत नाही का? तसं पाहिलं तर तुमच्या मतदारसंघात स्मशानभूमी आहे. हा, आणि कचऱ्याचा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे? आता दसविधी गाठ, दसविधी क्रिया करताना आपण कीर्तन भजन ठेवतो. कीर्तन ठेवलं कमीत कमी दसविधी क्रियाला अर्धा तास लागतो. भजन कीर्तन असतं. तिथं कचरा संकलन केंद्र आहे. वारंवार आणि आंदोलनाचे इशारे दिले तरी ते हालत नाही. ते कचरा कुजलेला असतो. वास इतका दुर्गंधी सुस्ती, माणसाला तिथं बसू वाटत नाही. त्या हलवा म्हणलं आणि किती वेळा का हालत नाही? कुठल्या नेत्याचं नातं एकच आहे ते. एवढी किती वाढत थकले. अजून किती टीडीआर आहे आपला अख्ख्या याला माहिती. पिंपरी चिंचवडला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले अख्ख्या शहरात. त्या आज ताब्यात चालू आहेत का? कुत्र्याच्या नसबंदीत पण तुम्ही पैसे खाल्ले राव भाजपवाल्यांनी. अजून कशात पैसे खाणार भाजपचे नेते? आता हे जनतेने दुसरा चाल द्या, दुसऱ्या पक्षाला काहीतरी द्या. एकदा तरी बघा आमच्या हातात सत्ता देऊन दुसरे कार्यकर्ते काय करतात. दुसऱ्यांना एकदा तरी चाल द्या. गोरगरिबांना निवडून द्या. यांचे फार परदेशात कंपन्या चालू झाल्यात. एवढा पैसा कमवला यांनी. राजकारणात खरोखरच घराणेशाही चालू आहे का?
घराण्याशिवाय हे काय चाललंय? आता पैसे द्यावे जागा नाही. वारंवार ऐक- एकाच घरातील उमेदवार साहेब ऐका, मला असं कळलंय नवीन सांगतील किंवा आमच्या प्रभागात सिमेंट काँक्रीटचे टोटली रस्ते टेंडर पास झाले, रस्ते झाले असं दाखवलं, बिलं निघली, पण काही भागात अजून सुद्धा काँक्रिटीकरण झालेलं नाही. मग यांनी ते ठेकेदारांनी म्हणा किंवा अजून कुणी अधिकारी, त्यात पण अधिकारी पण सांगले संगनमताने संगमताने बिलं पास झाली, खाऊन डकार दिला. आता हे परत पुढे होतं काँक्रिटीकरण दिल्ली गोव्यातले राहिलेले का नाही? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. वार्डात अन्न फक्त म्हणतात लय विकास झाला, मग हे काय झालं विकासाच्या नावाखाली? म्हणून म्हणतो एक चान्स द्या, आमच्या सारख्या गोरगरिबांना एक चान्स द्या, आम्हाला पाठवा पालिकेत नगरसेवक म्हणून. नाही पटलं तर दुसरे वेळेस नका देऊ मतदान, आम्हाला करू नका. नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करणार तुम्ही? अहो, आम्ही आमचं आयुष्य घातलं समाजसेवेसाठी. 24 तास कधी फोन करा, फोन चालू असतो आमचा, कधी चेक करा. आणि जे काम आम्ही नाही जे केल्यात त्याचे पुरावे आमच्यापाशी फायली पडल्यात. कुणाला वाटलं की बाबा हे खोटं बोलतो, त्यांनी येऊन पुरावा बघावा. आंदोलन छेडले, मोर्चे काढले, पाणी प्रश्न मिटवला, लाईटचे प्रश्न मिटवले, डांबरीकरण आमच्या एमके चौकात डांबरीकरण करायचं होतं, खडी टाकली होती, 15 दिवस खडी पडली होती, पण नगरसेवक आमचे राजापुरे पडले म्हणून रात्री रस्ता तयार झाला. राजापुरे नसते पडले आमचे नगरसेवक, तर रस्ता तसा मागून 4-5 दिवस राहिला असता. आता माझे सहकारी राजू बेद हे काय माझ्या खांद्याला खांदा लावून आज 3-4 वर्ष झालं हे सतत उपविभाग प्रमुख आहेत आणि ते माझ्या खांद्याला खांद्यावर काम करत असतात. आता त्यांनी ओपन पुरुष या प्रभागातून उमेदवारी मागितली, ते माझे सहकारी 2 शब्द बोलतील. सर्वांना जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलचा आणि आपल्या मनापासून आभार. माझं नाव राजू बेद आहे. मी प्रभाग क्रमांक 31 नवी सांगवी सर्वसाधारण पुरुष या गटातून उमेदवारी मागितलेली आहे, शिवसेना ठाकरे गट पक्षामार्फत. माझी मुलाखत झालेली आहे. मुंबईवरनं विजयजी सुळे साहेब आल्यानंतर त्यांनी मुलाखत घेतली, मी मुलाखत दिलेली आहे. तिथं काय झालं की 2 उमेदवार आणि एकच जागेसाठी मुलाखत दिली. तर सुळे साहेबांनी सांगितलं की बाई आम्ही तुमचा सामाजिक कार्याचा सर्वे करणार आहे आणि मग आम्ही ठरवणार आहे. तर मी सर्वे करा, माझी कार्याची माहिती मी थोडक्यात देतो. 5 वर्षापासून मी या नवी सांगली परिसरमध्ये शिवसेना ठाकरे गट हे उपविभाग प्रमुख आहे. आजपर्यंत या 5 वर्षात मी पंढरपूरला जी पालखी जाते, दापोडीला आम्ही पक्षाच्या वतीने त्या वारकरींना अन्नदान करतो, ब्लँकेट वगैरे वाटतो. त्याच्यानंतर प्रभागात जयंती, पुण्यतिथी व आरोग्य शिबिर आजपर्यंत मी घेतलेले 2-3 आरोग्य शिबिर घेतलेले. तसंच या ठिकाणी औंध हॉस्पिटल पंचायत वाल्मिकी मित्र मंडळ म्हणून संस्था आहे, तिथं मी 2दा बिनविरोध अध्यक्ष पदावर काम केलेलं आहे. आता मी विद्यमान महासचिव आहे. तसंच जिल्हा रुग्णालय मध्ये सफाई कर्मचारी समिती आहे, तिथेही मी काम करत आहे. आणि पुण्यात वाल्मिकी समाजाची विद्यार्थी युवा परिषद आहे, तिथं मी कार्याध्यक्ष आहे. 3 वर्ष तिथं आम्ही 1000 विद्यार्थ्यांना वर्षाला जे 5वी ते 12वी पास होतात त्यांचा सत्कार करतो संस्थेमार्फत.
तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवानिवृत्त संघटना या संघटनेमध्ये मी सल्लागार आहे विद्यमान. आणि गोरवपिंपळेला गगनगिरी पार्क गृहरचना संस्था आहे, तिथं मी ए विंगचा चेअरमॅन आहे, आता कामकाज पाहतोय. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 34 वर्ष 8 महिने 11 दिवस नोकरी केलेली आहे प्रामाणिकपणे. आणि या प्रभागात सर्व माझे मित्र परिवारांनी मला आग्रह केला म्हणून मी उमेदवारी मागितलेली आहे. आणि आमचे जे मोहनबाब टक्के आहेत शिवदूते, हे मी जे काही या 5 वर्षात कार्यक्रम राबवलेले आहेत त्यांचं मला सहकार्य लाभलेलं आहे, मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि आम्ही एकत्रच काम केलेले आहे. या समतानगरमध्ये पाणी प्रश्न खूप विकट आहे, त्याच्यात मी थोडंसं लक्ष घातलेलं आहे. काही दिवसांनी त्याला यश येणार आहे. तसंच आता मला पक्षाला विनंती करायची आहे की मला तुम्ही उमेदवारी द्या. तुम्ही उमेदवारी दिली तर मी चांगल्या प्रकारे निवडून येणार आहे, माझा विश्वास आहे. तसंच मी पक्षाला सांगू इच्छितो, मी पक्ष बदलणार नाही, मी पक्षात बंडखोरी करणार नाही, मी अपक्ष जाणार नाही. आता माझ्या या निवडणूक संदर्भामध्ये घरोघरी प्रचार चालू आहे. मी सकाळी 11 ते 2 मध्ये प्रचार करत असतो. ज्या घरात कुलूप आहे तिथं शेजारी निरोप देतो, ज्या घरात लोक आहे तिथं बसून त्यांना पक्षाचं महत्व, पक्षाचं चिन्ह आणि मतदान तारीख आणि मी माझी उमेदवारी असं सांगतो. आता पण मी 2-3 मिटिंगा घेतलेल्या आहेत, कॉर्नर मिटिंग. आमचे ह्या प्रभागातले रिक्षा संघटनांची मिटिंग घेतलेली आहे, टपरीवाल्यांची मिटिंग घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांची सुद्धा मिटिंग घेतलेली आहे. आणि या परिसरमध्ये आमचा वाल्मिकी समाज आजपर्यंत कधीच राजकारणात आला नाही आणि कुठल्याही पक्षाने कधीच त्यांना उमेदवारी दिली नाही. प्रथमच मी यावेळेला उमेदवारी मागितलेली आहे. आणि आमच्या इथं जिल्हा रुग्णालयामध्ये सतत माझे कामं चालू असतात. ते लग्न असो, मयत असो, आजारी माणसं असो, काय संकट असो, काय भांडण असो, सगळे मी माझ्या परीने आता पण करत आलेलो आहे. तसं पाहिलं तर तुमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये काही अशा समस्या आहेत. तर एखादा व्यक्ती जर मृत झाला तर त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना त्याची डेड बॉडी पोस्टमार्टम लवकर मिळत नाही. याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? तर जिल्हा रुग्णालयाचे जे शल्य चिकित्सक आहे डॉक्टर नागपल्ले यांची आमची बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे. शासनाकडे आम्ही त्या शवघरासाठी एक चांगला अधिकारी आणि चांगल्या स्टाफची मागणी केलेली आहे. याचा पाठपुरावा आम्ही सतत करतोय. तरी सकाळी 10 ते 6 मध्ये जे काय डेड बॉडी येतात त्यांना आम्ही तातडीने हे प्रोसिजर करून ज्या त्या नागरिकाच्या ताब्यात देतो आणि लक्ष घालतो. इथं ॲम्ब्युलन्सची पण सुविधा आहे, पाण्याची सुविधा आहे आणि बाकी वेळेला रात्री सुद्धा कर्मचाऱ्यांना आम्ही सूचना दिलेली आहे की बाबा जर बॉडी हे झाली तर तुरंत त्या डेड हाऊसला ठेवा, तिथं थोडी व्यवस्था आहे. आणि आताच आम्ही या आमच्या पाठपुरावामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये वारस हक्काचे 22 नोकरीचे प्रकरण आम्ही मार्गी लागलेले आहेत. तिथं आम्हाला आमचे डॉक्टर नागपल्ले साहेबांचा खूप मोलाचं सहकार्य. त्यांनी पण तिथं स्वतः लक्ष घालून 900 नेत्र रुग्णालय बरं केले शिबिरमध्ये. आणि तिथला बाकी प्रश्न आहे त्याचे आम्ही सतत पाठपुरावा करतो. तिथले आतले डांबरीकरण करून घेतलेले आहे साहेबांना सांगून, लाईटचा प्रश्न मिटवलेला आहे. आता 22 कामगार मधून जवळजवळ 15 कामगार जिल्हा रुग्णालयात आहे. त्यामुळं जो लोड वाढलेला आहे पेशंटचा दवाखान्याचा तो थोडासा आटोक्यात आलेला आहे. काय सांगाल, सध्या सरकारची लाडकी बहीण योजना जास्ती आहे, पण त्याच्यामध्ये अशा पण काही तक्रारी आहेत की फक्त 1,500 रुपये मिळतात आणि तेही वेळेला मिळत नाही. पण त्या 1,500चाही काय उपयोग होत नाही. त्याच्यासाठी महिलांची अशी मागणी आहे की आम्हाला काहीतरी सरकारने 5 लाख 10 लाख असं लोन करून द्यावं. तुमचं काय याच्याबद्दल मत आहे? लाडकी बहीण ही योजना ही लाडक्या बहिणीला दिलेला जाणारा 1,500 रुपये हा पब्लिकच्या करातून भरला जातो, भाजपच्या खिशातून, नेत्यांच्या नाही. ते पण लाडक्या बहिणी 65 वयाच्या वरील बहिणींना मिळत नाही. त्या म्हाताऱ्या ज्यांना गरज असती पैशाची, ज्यांना मुलं मुली
सुना सांभाळत नाही, त्यांना आवश्यकता आहे म्हातारीला नाही, फक्त तरुणीला. तरणी कशासाठी यांना लागती? लाडकी बहीण तरणी कशाला लागते यांना? ज्या म्हाताऱ्या बहिणीला यांना द्यायचे त्यांना मिळत नाही, यांना तरुणीच लागते. म्हणजे यांचा उद्देश काय? यांची नीतिमत्ता कशी? रिटायरमेंट जे आहेत म्हातारे ज्येष्ठ नागरिक, यांच्या बँकेवरील एफडीचा व्याजदर कमी करण्यात आला. त्यांना लवकर पेन्शन मिळत नाही. हे भाजपचं हे का? ज्येष्ठ मंडळींसाठी व्याजदर कमी करण्यात आला एफडीवरचा. त्यांना लवकर हे मिळत नाही. सगळं अटॅच केलंय आधार कार्डला. सगळं यांना वाचल्या तिथं कळलं पाहिजे. अख्ख्या देशाला 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ देतात फुकट. मग बेरोजगारी जी वाढली त्याच्यावर पण किती लोकांना रोजगार देणार होते, त्याचं काय झालं? शेतकरी फास घेऊन मारतात. ते कर्ज वगैरे झाल्यात. त्यांचं कर्जाचं काय? त्यांचं कर्ज माफ नाही होत. देशातून बाहेर पळून गेले कितीतरी यांनीच पळून लावलं हो, कर्ज घेऊन कोट्यावधी रुपये. त्यांना माफ नाही. ते माफ झालं. शेतकऱ्यांचं काय? शेतकरी आपले झाडाला फास लावून मारतात, विष पिऊन मारतात. हे भाजप सरकार आहे. शेतकरी नाही. जिल्हा परिषदेच्या किती शाळा बंद झाल्या? म्हणजे शिक्षण क्षेत्रात यांचं हे काम. प्रायव्हेट शाळेत ऍडमिशन घ्या म्हणतात. गोरगरिबांनी कुठं जायचं शिकायला? परत शाळेतलं काय त्या सुविधा होत्या, वह्या पुस्तकं शालेय ड्रेस ते बंद करण्यात आले. किती भ्रष्टाचार करणार? कुठतरी लाज बाळगा नेत्यांनो. अवघड गेले दुनिया. मतदारांनी पण जागं झालं पाहिजे. आता यांना फक्त एकच माफ करू शकतो, यांनी केलेला मतदार यादीतला दुबार घोळ आणि ईव्हीएम मशीननी जर यांनी हॅक केली तरच हे वाचू शकतात. नाही तर यांना जनता माफ नाही करणार. यांनी काय मशीनी हॅक केल्या, दुबार मताचा यादीतला घोळ केला यांनी, मतदार यादीतला. म्हणून निवडून येतात. गेल्या आमदारकीच्या इलेक्शनला 3 वर्ष बॅनर लागले आधी यांचे. 3 दिवस आधी विजय झाले. कसं काय विजय झाले हो? यांना काय स्वप्न पडली का यांच्या कार्यकर्त्यांना की आपला उमेदवार विजय झाला? म्हणजे यांना माहित होतं मशीन हॅक झाली, करण्यात आली मशीन हॅक. 3 दिवस मतदार मोजणीच्या आधी तुम्ही बॅनर लावता अभिनंदनाचे. अख्ख्या महाराष्ट्रात लागले. भाजपचे उमेदवार विजय झाले लाखांनी, 2 लाखांनी. कसं काय होतं ते? आणि परत म्हणतात मशीन हॅक होत नाही. अहो भाजपवाल्यांनो, तुम्ही बॅलेट पेपरवर एकदा फक्त मतदान घेऊन दाखवा, मन सत्य घेऊन दाखवा. बसा म्हणून ते ऐकन तुमचं. फक्त बॅलेट पेपरवर इलेक्शन लावा. मग जनता बघा काय होतं, कुणाला मतदान करते जनता, कुणाच्या बाजूने, कुणाला कबूल देते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माझा इंडिया न्यूज, नवी सांगली, पिंपरी चिंचवड.